महायुतीत वाद, दिल्लीत दाद. शिंदे फडणवीसांमध्ये संघर्ष. पद 1, आदेश 2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमधील सुप्त संघर्ष समोर आलाय. बेस्टच्या महाव्यवस्थापक या पदासाठी फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागानं आशिष शर्मा यांची तर नगरविकास खात्यानं अश्विनी जोशींकडे जबाबदारी सोपवण्याचा शासन आदेश जारी केलाय. त्यामुळे राज्य सरकारमधील वर्चस्वासाठीचा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय. याच पार्श्वभूमीवर अस्वस्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात अमित शहांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मंजुरी आधी नगरविकास खात्याच्या फाईल आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार. 7 महिन्यांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती आहे. शिवसेनेचा बाप मीच असं भाजपचे आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य होतं आणि त्यामुळे शिंदे सेनेत नाराजी होती आणि विरोधकांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे सेना अस्वस्थ आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकाच्या कार्यभारावरून सुप्त संघर्ष उघड झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मात्र सगळं काही अलबेल असल्याचा दावा केलाय. बेस्ट करून ते 2 निर्णय काढले, तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले 2 निर्णय झाले? बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही. बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही. तर अमित शहांच्या भेटीनंतर दिल्ली दौरा हा महायुतीतील संघर्षामुळे नसल्याची सारवासारव एकनाथ शिंदेनी केली. खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली. लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये. महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत. सगळं काही अलबेल असल्याचं सांगण्यात येत असलं तरी महायुतीतील कुरघोडी लपून राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या मागणीला अमित शहा दाद देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.